ठरलं तर मग या मालिकेच्या होणाऱ्या महा एपिसोडच्या भागामध्ये मित्रांनो आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता प्रियाने आता गोरेबाईंना लावलेला असते, तेव्हा आता गोरेबाई आता प्रियाला म्हणतात, बोला बोला तन्वी मॅडम, काय काम आहे आणि एवढ्या दिवसानंतर कसा फोन केला आहे मला तुम्ही. तेव्हा आता प्रिया म्हणते की मला तुमच्याशी काम आहे आणि थोडं तुमच्या फायद्याचंच काम आहे. तेव्हा आता गोरेबाई आता तन्वीला म्हणत असतात की तुम्ही बोला बोला, तुम्हाला कोणतं काम आहे ते, आणि ते पूर्ण होणारच नक्की. तेव्हा आता आता तन्वी आता गोरेबाईला म्हणत असते की जे काम आहे ते तुमच्यासाठी खूपच फायदेशीर आहे आणि ते होणार हे मला नक्कीच माहिती आहे. तेव्हा आता गोरेबाई आता प्रियाला म्हणत असते की तन्वी मॅडम, तुमचं असं कधी काही झालेलं आहे का की तुम्ही मला कोणतं काम सांगितलं आणि ते पूर्ण झालेलं नाही. तुम्ही निश्चिंत बोला आणि तुम्हाला कोणतं काम आहे ते ते मी नक्कीच पूर्ण करणार. आता प्रिया आता गोरेबाईंना म्हणत असते की अर्जुनच्या ऑफिसमध्ये कॉन्ट्रॅक्ट पेपर, सायली आणि अर्जुनचे कॉन्ट्रॅक्ट पेपर आहे ते तुला माझ्यापर्यंत पोहोचवायचे आहे. आणि मला माहिती आहे का ते कॉन्ट्रॅक्ट पेपर अर्जुनने घरामध्ये तर ठेवलेले नसतील. आता सगळ्यांच्या भीतीने त्याने ऑफिसमध्येच नक्की ते पेपर लपवून ठेवलेले असतील. ते पेपर आता तुला मला आणून द्यायचे आहे, असं आता प्रिया आता गोरेबाईंना म्हणत असते. तेव्हा आता गोरेबाई आता प्रियाला म्हणते की ठीक आहे तन्वी मॅडम, तुम्ही काहीही काळजी करू नका आणि ते पेपर तुमच्यापर्यंत पोहोचून जातील. आता इकडे गोरेबाई आता अर्जुनच्या ऑफिसमध्येच असते आणि ती आता अर्जुनच्या कॅबिनमध्ये जाते आणि आता तिथे अर्जुन असतो. आता तिकडे अर्जुन थोडा बाहेर गेल्याच्या नंतर आता गोरेबाई अर्जुनच्या कॅबिनमध्ये शोधते पेपर आणि ते पेपर आता गोरेबाईंच्या हातामध्ये लागते. आता पेपर घेऊन आता गोरेबाई ह्या बाहेर आलेल्या असतात आणि आता बाहेर आल्यावर आता गोरेबाई आता प्रियाला फोन करते आणि म्हणते, तन्वी मॅडम, पेपर हे मला मिळालेले आहे, आता तुम्हाला कुठे द्यायचे आहे. तेव्हा आता प्रिया आहे तिथेच. आता गोरेबाईंना ती बघत असते. आता ती म्हणते की आता प्रिया आता गोरेबाईला म्हणते की माझा एक माणूस तुमच्यापर्यंत येतील आणि ते पेपर तुम्हाला त्याच्या हातामध्ये द्यायचे आहे. तेव्हा आता एक माणूस आता गोरेबाईंजवळ येतो आणि ते पेपर गोरेबाई आता त्या माणसाला देत असते. तेवढ्यातच तिथे आता चैतन्य असतो आणि चैतन्य आता तिथे असल्याच्यानंतर आता चैतन्याला गोरेबाई दिसतात आणि ते पेपरसुद्धा आता गोरेबाई आता त्या माणसाच्या हातामध्ये देताना आता चैतन्य बघतो. तेव्हा आता चैतन्याला असं वाटते की गोरेबाई हे पेपर कोणते पेपर ह्या माणसाला देत आहे, काहीतरी महत्त्वाचे पेपर असतीलच. आता चैतन्य आता अर्जुनला फोन लावतो आणि म्हणतो की चैतन्य, गोरेबाईंनी काहीतरी पेपर हे एका माणसाला दिलेले आहे आणि मला नक्कीच वाटते की हे नक्कीच कोणते तरी महत्त्वाचे पेपरच असतील, असं सुद्धा आता चैतन्य आता अर्जुनला सांगत असतो. आता मित्रांनो, आता येणाऱ्या भागामध्ये पुढे नक्की काय होणार, आता अर्जुनला नक्कीच समजणार आता की हे पेपर त्याच्या लग्नाचेच म्हणजे सायली आणि त्याचे कॉन्ट्रॅक्ट पेपर आहे म्हणून. आणि ते आता समजल्याच्या नंतर आता आता इकडे आता जेव्हा आता तन्वीच्या हातामध्ये पेपर आल्यावर आता तन्वी नक्कीच आता ते पेपर पूर्णाजीला दाखवणार. आता पूर्णाजीला दाखवण्याच्या पहिले आता अर्जुनला समजल्याच्या नंतर आता अर्जुन कसे काय आता पेपर हे तन्वीकडून म्हणजेच प्रियाकडून घेणार हे पाहणं तर रंजकच असणार आहे. आणि तो कसे ते पेपर आता गायब करणार हे सुद्धा पाहणं तर रंजकच असणार आहे. तर बघत राहा. ठरलं तर मग आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. थँक्यू.